नमस्कार, मी प्रेरणा उचैनी. प्रेरणाच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला उकडीचे मोदक करण्यासाठी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. जितकं तांदळाचं पीठ तुम्ही घ्याल 2 बाउल तितकं तुम्हाला पाणीही घ्यायचं आहे. तुम्ही बाउल वापरा किंवा ग्लास वापरा, जितकं पीठ तितकं पाणी. आणि ह्याचं आपल्याला भागवट करून घ्यायचं आहे. ते कसं मी तुम्हाला दाखवते. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तुपाचा वापर करायचा आहे आपल्याला. आणि ह्याच्यासाठी जे सारण बनवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला ग्रेट केलेलं कोकोनट घ्यायचं आहे, खोबरं. आणि त्याच्यामध्ये त्याच्या अर्धा गुळाचा वापर करायचा आहे. तुम्ही साखरही वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि छान स्वाद येण्यासाठी आपण थोडं जायफळही त्याच्यामध्ये खिसून घालायचं आहे, खसखस. आणि मेन म्हणजे उकडीचे मोदक म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा मिरीचा फ्लेवर पाहिजे, म्हणून आपल्याला मिरी पावडरही थोडी ह्याच्यामध्ये वापरायची आहे. भागवत करण्यासाठी आपल्याला प्रथम जाड गुळाचं पातेलं घ्यायचे. ते गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये जितकं पीठ तितकं पाणी सांगितलं ते 2 बाउल आपण पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता या थोडीशी आपण फ्लेवरसाठी मिरी पावडर वापरायची आहे, 1/4 टीस्पून. तर हे गॅस थोडा बारीक करायचा आणि तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे 2 बाउल तांदळाचं पीठ. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून तूप घालायचंय. हे तुम्ही पाण्यातही घालू शकता तूप, किंवा हे असं पीठ घातल्यानंतर पण घालू शकता. ह्याच्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. 5 मिनिट झाकून ठेवायचं. उकडीचं मोदकचं आता आपण सारण बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे 1 टीस्पून तूप घ्यायचं आहे. हे गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये हे आपण ग्रेट केलेला हा नारळाचा किस घ्यायचा आहे. आणि हे असं परतत असते वेळी आपण ह्याच्यामध्ये गूळ किंवा साखर वापरायची आहे. इथं आपण उकडीचे मोदक करतोय म्हणून आपण आता सध्या गूळ पावडरचा वापर करतो. जितकं खोबरं आहे त्याच्यापेक्षा आपण थोडंसं गूळ कमी घेतलेलं आहे. आपल्याला आवडत असेल गोड खूप तर आपण आणखी वापर त्याचा थोडा जास्त करू शकता. आणि मग ह्याच्यामध्ये आपण खसखस घालतोय, 1 टीस्पून खसखस. गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1/4 टीस्पून आपल्याला मिरी पावडरचा वापर करायचा आहे. 1 टीस्पून आपल्याला वेलची पावडर वापरायची आहे, त्याने स्वाद खूप छान येतो. जायफळचाही स्वाद त्याच्यामध्ये खूप छान लागतो, मग थोडंसं जायफळ घ्यायचं आहे. हे आता आपण सगळं छानपैकी हे सारण बनवून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये सारण बनवून जातं. हे तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये पण बनवू शकता. 3 मिनिटांमध्ये सारण बनतं मायक्रोवेव्ह मध्ये. आणि सारण करते वेळी एक दक्षता घ्यायची की त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहू नये. जे गुळाचं किंवा साखरेचं पाणी तयार होतं ते पूर्ण ड्राय झालं पाहिजे. आता हे आपलं सारण बनवून तयार आहे. ते आता आपण एका बाउल मध्ये काढून थंड करायला ठेवूया. सारण थंड होईपर्यंत आपलं भागवतचं जे पीठ आहे ना, आपण छानपैकी असं ते मळून घ्यायचं आहे. आता आपण जे भागवत करून थंड करण्यासाठी ठेवलं होतं ना, फक्त 5 ते 10 मिनिट फक्त बाजूला ठेवायचं. त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही ठेवायचं हे. आता हे आपण ना इथे ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण ह्याच्यात काढून घेतलेलं आहे. हे थोडं पीठ गरम असतं, हाताला चटका बसू नये म्हणून तुम्ही असं वाटीने प्रेस करून घेऊ शकता सुरुवातीला. म्हणजे पिठाच्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या पूर्ण एकजीव होण्यास मदत होते आपल्याला. असं पहिला पाण्याचा वापर न करता त्याला एकजीव करायचं, कारण ऑलरेडी आपण उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ घातलेलं होतं. त्यामुळे असं छानपैकी हे मळून घ्यायचं पीठ. हे आता आपल्याला पीठ मळत आलेलं आहे. हे थोडंसं सैलसर होण्यासाठी आपण स्पूननीच पाण्याचा वापर करायचा याच्यामध्ये, कारण चुकून जास्त पडलं जाऊ नये. ह्याचे गोळे करून घेतलेले आहे. एक
चार पाच गोळे करून घ्यायचे. ह्याचे पहिला मोदक बनवायचे. उरलेलं पीठ जरा झाकून ठेवायचं म्हणजे ते मऊ राहतं. हां हां, पोळपाटला आता आपण थोडंसं इथे तेल लावून घेऊ आणि हे पाती ह्याची लाटून घेऊ. आता ह्या पातीमध्ये ना आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. तुम्हाला कसं आवडतं तसं तेवढं तुम्ही सारण घालू शकता. पाण्याचा बोट थोडा घेऊन त्याच्या अशा साईडने या सगळ्या अशा प्लेट्स करून घ्यायच्या आणि सहजरित्या हे असं स्लोली असं फिरवत ना हे एकत्र घ्यायचं आहे. हा असं आपला मोदक छान तयार होतो. तर मी असे उकडी मोदक हे तयार करून घेतले. त्यात आपल्याला स्टीम करून घ्यायचे. प्रत्येकांच्याकडे स्टीम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. माझ्याकडे आता ही छोटीशी कढई आहे किंवा पॅन पण तुम्ही ठेवू शकता. ह्यात पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हा जो आहे तो टपरवेअरचा स्टीम मीठ आहे. ते होल आहे त्याला पण आपल्याला ह्याच्यावरती मी हळदीचं पान ठेवलेलं आहे कारण उकडी मोदक जे आहेत ना त्याला ह्याचा फ्लेवर खूप छान येतो. हे आता स्टीम मीठ आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊ. पाणी छान गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे असे छान मोदक लावून घेऊ आणि उकडी मोदक म्हटल्यानंतर आपण ना थोडं छान असे दिसण्यासाठी आपण त्याच्यावरती केशर लावतोय. हे आपण आता असे स्टीम करायला ठेवलेत ना मोदक. आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून हे बंद करू आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे. त्यामुळे छान स्टीम होते. त्याच्या आधी पाणी छान उकळून घ्या तुम्ही आणि नंतर गॅस मंद आचेवर करा. मस्त. आता हे मोदक आपण बाजूला काढून घेऊ. ते पहा केशरही खूप छान दिसतंय त्याच्यावरती. गणपती बाबा आमचे नक्की खुश होणार. हे आपले उकडीचे जे मोदक आपण बनवलेत ना ती पण एक खाण्याची पद्धत आहे. ती ॲक्च्युली ना अशी हे पूर्ण मधून असं ओपन करायचं आणि ह्याच्यामध्ये छानपैकी आपण तुपाची धार सोडायची आणि थोडं हे सारणमध्ये असं मिक्स करून असं मस्त ह्याचा आस्वाद घ्यायचा. उकडीचे मोदक.